नमस्कार, मी प्रियंका गायकवाड, पुणे प्राईम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी वाघोली सरकारचा जाहीर निषेध रॅली काढली। या रॅलीत ते बोलताना म्हणाले की बदलापूर सारखी घटना अतिशय चीड आणणारी आहे। या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली। तसंच हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवला तर अशा प्रवृत्त्या थांबतील। यासोबतच सरकार झोपलं आहे का? उपमुख्यमंत्री या घटनेवर पांघरून घालत असल्याचा आरोप देखील आमदार अशोक पवार यांनी केलाय। या रॅलीत महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। त्याचबरोबर सरकार विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली आहे। अरे सरकारचं करायचं काय? म्हणून आज बाहेर पडायचं सुद्धा मला भीती वाटते। दिवसा सुद्धा म्हणजे शाळा या म्हणजे एक गुरु आहे तिथे, आपली जिथे विद्या मंदिर म्हणतो जिथे, तिथे सुद्धा मुली जर सुरक्षित नाहीयेत, उद्या मी आई झाली तर माझी मुलगी मी शाळेत पाठवेल का? कारण काल महिला भगिनींचं मी स्वतः ऐकलंय बदलापूरच्या, त्या म्हणत होत्या आम्ही कायदा हातात घेऊन काय करायचे ते करू, आमच्या ताब्यात त्या दोषी व्यक्तीला द्या। काय एवढी चीड निर्माण झाली? कारण ह्या चिमुरट्यावरती अशा पद्धतीचा अन्याय करण्यात आला म्हणून ही चीड सगळ्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। आणि म्हणून अशा या व्यक्तींना फाशीची शिक्षा द्या ही जी मागणी केली आणि ती बी कमीत कमी दिवसामध्ये ती शिक्षा सुनावली पाहिजे। फास्ट ट्रॅक चालवला पाहिजे, तोही फास्ट ट्रॅक जलद गतीने त्याचा निर्णय होणं ही काळाची गरज आहे, तरच अशा प्रवृत्त्या थांबतील, अन्यथा थांबणार नाही। त्यामुळं अशा प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी लोकांना रस्त्यावर लागतंय। आणि कोणीतरी आंदोलन का केलं म्हणतो, त्यावेळी आजच जरांगे पाटील साहेबांनी सांगितलं, अरे असं झाल्याच्या नंतर लोक रस्त्यावर येणार नाही का? लोक आंदोलन करणार नाही का? जरूर करणार। तिथला एक नगराध्यक्ष माझ्या माहितीने म्हात्रे का काय भाषा आहे त्यांची, एका वार्ताहर आमच्या भगिनीच्या बाबत अत्यंत चुकीची, निंदनीय आहे। का कारवाई त्याच्यावर करत नाही? सरकारने त्या माणसावर बी कायदेशीर कारवाई केली पाहिजे। अरे आमच्यातला एखादा मुलगा एखादा केक तलवारीने कापला तर नुसतं त्याचं चित्र पाहून व्हॉट्सअपला तुम्ही लगेच त्याला दंड करता, शिक्षा देता, कायदा लगेच दाखवता। ह्या कोणाला कायदा कोण दाखवणार आहे? दाखवणार आहे का नाही कायदा? काही का सरकार झोपलेलं आहे? हे भारतीय जनता पक्षाचे जे उपमुख्यमंत्री महोदय आहे हे पांघरून घालतात। अरे तुम्हाला वेळच पुराणा, तुम्हाला फक्त पक्ष फोडाफोडी, चिन्ह पळवा पळवी, याच्या पलीकडे काय नाही। आणि हे सगळे दिवस तुमचे कायदेशीर कोर्ट कचेऱ्या, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यात चाललेले आहे, बाकी काही नाही। तुम्ही आज आपण म्हणतो लाडकी बहीण, आमच्या भगिनी आज टाव फोडून सांगतात त्याच्यापेक्षा आमची सुरक्षा महत्त्वाची आहे। लाडकी बहीण म्हणता, त्या लाडक्या बहिणीची सुरक्षा करणं हे पहिलं कर्तव्य आहे सरकारचं। म्हणून अशा या सरकारचा मी जाहीर निषेध करतो। धन्यवाद। या बातमीसह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज।